गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आज आपल्या टूर मधील एक महत्वाचा दिवस. हो, मुंबई टू लेह लडाख रोड ट्रिप मधला आज एक भन्नाट टप्पा सुरू होतोय. आज आपण लेह मधून नुब्रा व्हॅलीकडे निघालो आहोत. या प्रवासात जगातील सर्वात उंच मोटरेबल पासापैकी एक सडुंगला पास आपण पार करून चाललो आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा सुंदर प्रवास नुब्रा व्हॅलीकडे. सर्वात प्रथम आता सर्वांनी आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि त्यानंतर आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग नुब्रा व्हॅलीकडे. मित्रांनो, आता आपण इथे मेडिकलला उतरलो आहे ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी. नुब्रा व्हॅलीमध्ये आपण निघालो आहे. तिकडे ऑक्सिजनची लेवल थोडी कमी असते. मित्रांनो, आता आम्ही लेहमध्ये आहोत आणि लेहमधून आम्ही नुब्राला जातो आहे. तर नुब्राला जाताना ना हाय अल्टिट्यूडला तिथे ऑक्सिजन लेवल कमी मिळतं. त्यामुळे आपल्याला तिथे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत ऑक्सीजनसाठी. तर ऑक्सीजन सिलेंडर आपल्याला त्यावेळेला महत्त्वाचा भाग है. त्यामुळे साहब अपना नाम बताइए सर. मेरा नाम राकेश कुमार है. राकेश कुमार जी है, यहाँ पे ऑक्सीजन सिलेंडर देते हैं. उसमें से आप देख लो, एक बड़ा वाला ऑक्सीजन सिलेंडर रहता है और एक छोटा वाला रहता है. ये छोटा वाले का प्राइस है 2000 रुपये. ये 3 से 4 घंटा चलता है. और एक बड़ा वाला है, ये 5 घंटा 5.5 घंटे तक ये चलता है. इसका 2500 है और उसका 2000 है. तो आप भी कभी नुब्रा जाओगे तो यहाँ से इस जगह से सिलेंडर लेके जाना है. ले ऑक्सीकेयर शॉप का नाम ले ऑक्सीकेयर हो गया. ले ऑक्सीकेयर इस जगह का नाम है. और ये हमारे साथ पद्मा भाई है और पद्मा भाई हमें यहाँ पे लेके आए हैं और इनके रेफरेंस से हम लोगों ने यहाँ पे सिलेंडर लिया है. अगर वो यूज नहीं होगा तो ये इनको वापस करेंगे और यूज भी हुआ तो कोई दिक्कत नहीं, पैसा तो अपना लगने वाला है. तो जब भी आप यहाँ पे आओगे तो ये चीज आपको लेके जाना. थैंक यू. हाँ, वो आपको लगा चेक कर रहे हैं. चेक करके ही मिलेगा सर. अच्छा, अब आप चेक कर रहे हो या लगा के दे रहे हो? चेक कर रहे हैं सर, इनको दिखा रहा हूँ. हाँ. आप ये अभी मीटर 0 पे है सर. ठीक है. ओके. यहाँ से जब आप सिलेंडर को ओपन करेंगे तो ये फुल दिखाएगा आपको. मीटर ग्रीन में आ गया सर. ठीक है. फिर यहाँ से आपको कंट्रोल करना है, चलाना है यहाँ से. यहाँ मास्क का पाइप कनेक्ट करना है नीचे से. पाइप किधर है वो? हाँ. यूज करने के बाद सर यहाँ से कंपल्सरी बंद करना होगा सर. ठीक है. यूज करने के बाद हाँ, यूज कर लेने के बाद यहाँ से बंद कर देना, नहीं तो सर पूरा निकल जाएगा. हाँ, यहाँ से तो पूरा निकल जाएगा. फिर निकल के रखना है. नुब्रा व्हॅलीमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तो थोडा खराब आहे. त्यामुळे मातीचा रस्ता आहे, एवढा हे नाही, फिनिशिंग नाही त्याला. माझ्या मते पुढे आहे असं म्हटलेत लोक. बघ इथे इथे तुम्हाला लागतो. वहाँ पे हमें पास दिखाना और एंट्री करना है. अच्छा. ऑनलाइन जो बनाया ना एनवायरमेंटल फ्री. हाँ हाँ, वो गाड़ी वाले के पास है हमारा. वहाँ पे हाँ, साथ में है दोनों गाड़ी. मित्रांनो, मी एंट्री करायला जातोय आता. तर आमच्या आपल्या दोन्ही गाड्या आहेत इथे. आपली एक गाडी उभी आहे आणि देव आता एंट्री करायला गेलेला आहे. क्या हुआ? हो गया एंट्री? हो गया एंट्री झाली का? झाली एंट्री झाली. चला. जबरदस्त वाटते बघा. पूर्णपणे स्नो आहे. तुम्हाला दिसत असेल बघा मित्रांनो. थोडं काच खाली करून दाखवतो तुम्हाला. पूर्ण तिकडे बर्फ पडलेला आहे. ही आपली बस आहे. रस्ता बघा थोडा जास्तच खराब आहे. मी तुम्हाला सांगेनच हा किती किलोमीटरचा हे आहे, तो पट्टा आहे तो की खराब असणार आहे आणि कुठून रस्ता आपल्याला चालू होतोय चांगला. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच. तुम्ही त्या पद्धतीने तुमची तयारी, जर कधी गाडी घेऊन येणार असाल या कधी फिरायला येणार असाल तशी तुमची तयारी राहील म्हणायची, काय टेन्शन नाही. तर फायनली मित्रांनो, आपण डांबरी रस्ता आपल्याला लागलेला आहे. एक 7 ते 10 किलोमीटरचं जर्नी होतं. रस्ता खराब होता पण एवढा पण खराब नव्हता, मातीचा रस्ता होता. ठीक आहे, तो पण माझ्या मते मे बी काम होऊन जाईल त्यांचं. आता बघा तुम्हाला दिसतोय समोर रस्ता एकदम ओके आला. म्हणजे लेह सिटी सोडल्यानंतर आम्ही एक 7 किलोमीटरचं अंतर असेल, तो रस्ता थोडा खराब आहे, नंतर ओके आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं काय काम नाही. आता आम्ही पण प्रवास सुरूच ठेवतो.
जसे जसे मध्ये मध्ये रस्त्यामध्ये वेगवेगळे काही ठिकाणे येतील, प्लेसेस येतील, त्या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट करेन आणि पुढे नोब्राला पण आपली ट्रॅव्हलिंग चालू ठेवू. मित्रांनो, हा तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय बघा, तो कशा पद्धतीने वाटतोय बघा. जरा वेगळीच दुनिया असल्यासारखं वाटतं ना, थोडा मातीचे सगळे ढिगार आहेत. चंद्रावरती आल्यासारखं वाटते. चंद्रावरती बघा, चंद्रावरती ते चंद्रयान जातं नाही, सगळीकडचे फोटो आपल्याला पाठवतो बघा, तशा पद्धतीने मला वाटतं इकडे. करेक्ट. हा, येस बरोबर बोलतोस तू. तुम्हाला पण जरा तसं वाटत असेल तर बघा. आता मला सांगा, मला तुमच्या व्हिडिओ मधून तुम्हाला किती क्लिअरिटी आणि कशा पद्धतीने दिसते मी आता सांगू शकत नाही, बट तुम्ही जेव्हा रिअल मध्ये इथे याल ना, तुम्हाला हा वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला इकडे मिळणार, एकदम वेगळा. मला कमेंट मध्ये कळवा की कुणाला इकडे यायचं आहे. त्याची टूर प्लॅन्स मी सगळे तुम्हाला डिझाईन करून देईन, त्याची आयटनरी तुम्हाला मी डिझाईन करून देईन. तुम्ही बाय रोड येणार असेल तर कशा पद्धतीने या ते देखील मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जर बाय फ्लाईटने येणार असाल, बाय कार येणार असाल, या तुम्हाला टूर प्लॅन पाहिजे असेल, कोणतीही क्वेरी असेल तुम्ही मला सांगा, मला कमेंट करा, मी तुम्हाला ते ऑर्गनाईज करून देईन त्या पद्धतीने. मित्रांनो, आता आपण एकदम टॉपला आलो आहोत. अजून पण थोडं माझ्या मते मी आपण टॉपला जाणार आहोत. तुम्ही माझ्या मागे बघायचं असाल तर तुम्हाला बर्फ दिसतोय आणि आता तिथे बर्फ पडतोय रिअली त्या पॉइंटला. तिथे आता खूप थंडी आहे. आता पण इथे मला थंडी खूप जाणवते, पण तिथे त्यापेक्षा जास्त थंडी आहे आणि हवा देखील आहे. तुम्ही बघून घेऊ शकता. जर कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल ना, तर तुम्ही बघा जरा व्यवस्थित. चेक कर बघतो की इकडे किती येते. आता मला याच्यावरती दाखवत नाहीये, पण मी गाडीत बसल्यावरती सांगतो तुम्हाला की किती टेम्परेचर येते. जबरदस्त आहे. ज्या ठिकाणी गाडी चेक केली म्हणजे आपल्याला चेकपोस्ट लागतो, तिची एंट्री म्हणून आपण नोब्रा व्हॅलीमध्ये जात आहोत, तो चेकपोस्ट तुम्हाला खाली दिसतोय बघा. हा रस्ता रूट बघा किती जबरदस्त दिसतोय. हा मी तुम्हाला बोललो होतो की गाडीत बसल्यावरती किती टेम्परेचर आहे तुम्हाला मी दाखवतो. -2 किलोमीटरच्या वरती बघा दिसतंय, -2. ट्रॅफिक जाम आहे थोडा, होईल ट्रॅफिक क्लिअर. डबल लाईनमुळे जो जाम झालाय. आम्ही इथे मागेच थांबलोय, तुमच्या गाड्या इथेच आहेत. मित्रांनो, आता आपण खरदुंगाला टॉपला आलोय. आता इथली हाईट आहे 17,982 फूट, म्हणजे जवळपास 18,000 फुटावरती आपण आलो आहे. हे तिथे एंट्री गेट दिसतोय बघा तुम्हाला. आता इथून थोडा पुढे खाली उतार लागेल, ऑक्सिजन लेवल वाढेल मग, पण ह्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी आहे. कसं वाटतंय मित्रांनो? आपले सगळे एकत्र टीम आहे आपली. आता आम्ही एवढ्या हाईटला आहोत. ऑक्सिजन कसं भेटतंय ना? एकदम ओके. ओके ना? ओके. हा साहेबांचं वय किती साहेब? तुमचं वय वर्ष सांगा. वर्ष 68. 68. बघा अजूनही किती यंग आहेत ते, या ठिकाणी सर्व्हाइव्ह करतायत. ह्यांचं आपल्याला ह्यांना उदाहरण घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी समोर ठेवून. रिटायर्ड पोलीस ऑफिसर. यस, बघा रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे ना, फिट आहेत. थँक्यू साहेब, थँक्यू. आमचे चिपळूणचे भाऊ कानडे आणि वैशाली चितळे उद्योजक, त्यांना तुम्ही बघा. मित्रांनो, एवढ्या मोठ्या हिल पॉइंट वरती आलेले आहेत ते भाऊ. तुम्हाला काय म्हणायचं ह्या ठिकाणी तुम्ही आलाय त्याचं? थंडी एवढंच म्हणायचं. ऑक्सिजन पण मजा येते ना, पण फील कसं आहे बस. तर मित्रांनो, हा खातुंगा पास आहे बघा तुम्ही. हा सेम आहे.
अर्जुन प्रकाश गाडी इथे उभी आहे. हा पूर्ण बर्फाचा डोंगर, पूर्ण बर्फाची चादर पसरली चलते खाली बघा सगळं मित्रांनो. पूरा हाथ खोल के घूम जाओ. वेट वेट से ये आ गया सर, थोड़ा इधर आने ओए ओए. जय हिंद सर. जय हिंद जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद. खलसरच्या अलीकडे आहोत आम्ही 7 किलोमीटर आणि पाऊस पडतोय बघा. क्लायमेट एकदम छान झालंय. ॲक्च्युली लेह लडाख क्लायमेटच छान आहे. प्रॉब्लेम असा काहीच नाही, फक्त ऑक्सिजनचं थोडंसं प्रमाण कमी एवढंच. बाकी त्या पलीकडे क्लायमेट आणि नेचरसाठी बघणारे काय वेगळाच प्लॅनेट असं वाटतं. हा बघा, दादाने आमच्या चुकीचा टर्न मारलाय बघा. लेह ते नोब्रा व्हॅली जात असताना आम्हाला वेगवेगळे डोंगर, वळणदार रस्ते आणि हवाहवासे वाटणारे निसर्ग जसा की आम्हाला अस्मरणीय आठवण देत आहे. पुढे जात असताना आम्ही रस्त्यामधील सर्व साईट सीनला भेट देत जात होतो. मित्रांनो, आता आपण गो कर्टिन पॉइंटवरती आलो आहोत. त्या ठिकाणी अशी गार्डनची रेसिंग केली जाते, पण ते अडल्ट लोकांसाठी आहे. लहान मुलांसाठी वेगळी नसावं पाण्यामध्ये. मित्रांनो, आपण आता नोब्रा व्हॅलीतील प्रसिद्ध डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री मध्ये आहोत. हा 14व्या शतकातील लडाखमधील सर्वात जुना बौद्ध मठ आहे. 6 फूट उंच मैत्री बुद्धाची भव्य मूर्ती शांतता आणि मानवतेचा संदेश देते. या ठिकाणाहून दिसणारे नोब्रा व्हॅलीचे विहंगम दृश्य प्रत्यक्ष प्रवाशाने आयुष्यात एकदा तरी अनुभवले हवेच. डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री, त्याचं बॅक साईडचा हा व्ह्यू आहे. हा खालून येणारा रस्ता आहे. आपण जो आता तिथून आलो ते हा इथला पार्किंग स्पेस आहे गाडीसाठी. आणि हा रस्त्याने आपण चालत येऊन तिकडे डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री स्टॅच्यू आहे, तिथे आपण जातोय. हा तुम्हाला नोब्रा व्हॅलीला जाताना लागणार. आता आम्ही पोहोचलो आहे नोब्रा व्हॅली मधील कुंडूर वालुका टिला या ठिकाणी.
एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला सोनेरी वाळू. लडाखमध्ये असं दृश्य पाहून खरोखरच अस्मरणीय आहे. जर तुम्ही नोब्रा व्हॅली किंवा तुर्तुकला येत असाल तर हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करायला विसरू नका. या सँड वाळूमध्ये सोनी रंगाची बारीक वाळू आहे आणि आजूबाजूला उंच खडकाळ पर्वत दिसतात. त्यामुळे हे ठिकाण अतिशय वेगळे आणि आकर्षक वाटते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे दृश्य विशेष सुंदर दिसते. त्यामुळे फोटोग्राफी आणि ड्रोन शूटिंगसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. ही लडाखमधील एक शांत आणि सुंदर वाळूची दरी आहे. या परिसरात आपल्याला एकाच वेळी बर्फाचे पर्वत, हिरवीगार झाडे आणि सोनेरी वाळू 3 वेगळे निसर्गरूप एकत्र पाहायला मिळतात. कुंडूर मधील कोल्ड डेझर्ट पाहून झाल्यानंतर आम्ही आमचा प्रवास हॉटेलच्या दिशेने सुरू केला. आजचा नाईट स्टे आमचा हुंडूर मध्येच नोब्रा व्हॅली मध्येच असणार आहे. उद्या आपलं साईट सीन असणार आहे हुंडूर ते म्हणजेच नोब्रा व्हॅली ते तुर्तुक. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आता आपण हॉटेल चेक इन करू आणि आराम करू. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडले असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा क्लिक करा, कारण माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.